नमस्कार मैत्रिणींनो, ठरलं तर मग या लोकप्रिय मराठी मालिकेच्या आजच्या म्हणजेच 29 डिसेंबरच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. आजचा भाग हा केवळ एक साधा एपिसोड न राहता अनेक वर्षापासून लपलेल्या रहस्याचे थर उलगडणारा, नात्यामधील तणाव अधिक ठळक करणारा आणि पुढील मोठ्या वळणाची चाहूल देणारा ठरतो. भागाची सुरुवात होते. रविराज सर महत्त्वाचे डॉक्युमेंट तपासत असताना सायली त्यांना ठामपणे सांगते की वरवरची पाहिल्यावरच इतक्या चुका दिसत असतील तर सखोल तपासात नक्कीच एखादा निर्णायक पुरावा हाती लागू शकतो. सायलीचा आत्मविश्वास आणि निरीक्षण शक्ती पुन्हा एकदा दिसून येते. त्याचवेळी अर्जुनच्या हातात एक महत्त्वाची नोट लागते. ती नोट DNA टेस्ट पुन्हा करण्यासाठीची इंटरनल मागणी असते, जी त्या काळात नाकारण्यात आलेली असते. DNA टेस्ट नाकारण्यामागे आयडेंटिटी कन्फर्म हे कारण दिलं गेलं होतं. हे समजल्यावर अर्जुन आणि सायली दोघेही हादरतात. एवढा मोठा निर्णय इतक्या सहज घेण्यात कसा आला, असा प्रश्न सायली स्पष्टपणे विचारते. अर्जुनचा संशय आता अधिक ठाम होतो. त्याला खात्री वाटते की हे सगळं हॉस्पिटलच्या आतूनच नियोजनबद्ध पद्धतीने घडून आणलं गेलं आहे, जेणेकरून डेड बॉडी प्रतिमा आत्याचीच आहे हे सिद्ध करता येईल आणि पुढील चौकशी कायमची थांबवता येईल. रविराज सरही मान्य करतात की एवढ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये असा प्रकार म्हणजेच कोणीतरी फार मोठा खेळ खेळला आहे. यामागे महिपत शिकरेच असल्याचा संशय अधिक बळावतो. याचवेळी प्रतिमा आत्या चहा कॉफी घेऊन येतात. घरातील गंभीर शांतता पाहून त्या विचारतात की काहीतरी गंभीर घडलंय का. रविराज सर सांगतात की 22 वर्षापूर्वी घडलेल्या घटनाचा गुंता अजूनही सुटलेला नाही. जितकं सत्य शोधण्याचा प्रयत्न करतो तितके नवे धागेदोरे समोर येतात. अर्जुन ठामपणे सांगतो की अर्जुन फक्त अर्ध सत्य समोर आलं आहे आणि उरलेलं शोधायचं असेल तर आता हॉस्पिटलमध्ये जाऊन त्या दिवशी नेमकं काय घडलं याचा तपास करावा लागेल. हे पाऊल धोकादायक असलं तरी अपरिहार्य असल्याचं सगळ्यांनाच कळतं. इकडे किचनमध्ये सायली आणि सुमन काकूमधला संवाद भावनिक ठरतो. सायलीच्या मार्गदर्शनामुळे सुमन काकूंना आता अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचं बळ मिळालं आहे. नागराज काकांनी आरडाओरडा केला, हात उचलण्याचा प्रयत्न केला, तरी यावेळी सुमन काकू गप्प बसत नाही. सायली त्यांना सांगते की संसारात स्त्रीने अन्याय सहन करू नये आणि स्वतःचा सन्मान जपायला शिकायला हवं. सायली पुढे सुमन काकूंना एक कठीण विनंती करते, नागराज काकांवर लक्ष ठेवण्याची. ते कुठे जातात, कुणाशी बोलतात, कुणाला भेटतात याची माहिती अत्यंत महत्त्वाची आहे. थोडा विचार करून सुमन काकू तयार होतात. सत्य समोर आणण्यासाठी त्या मदत करायचा निर्णय घेतात. दुसरीकडे सुभेदारांच्या घरी सचिन अस्मिताला मेडिटेशन करायला लावत असतो. हा सीन बाहेरून शांत वाटतो, पण त्याच वेळी एक महत्त्वाचा धक्का बसतो. अर्जुनच्या फाईल्स खाली पडतात आणि त्यामधील साक्षी शिकरेचा फोटो सचिनच्या नजरेत पडतो. सॅम म्हणजेच साक्षी शिकरे हे लक्षात येताच सचिन गोंधळून जातो. त्याचवेळी साक्षीचा फोन येतो आणि संभ्रम अधिक वाढतो. काहीतरी फार गंभीर सुरू आहे याची त्याला जाणीव होते. इकडे प्रिया स्वतःच्या डावपेचांवर समाधानी असते. नागराज आणि महिपत एकमेकांमध्ये अडकलेले असून आपण मात्र सुरक्षित असल्याचा तिला आत्मविश्वास वाढतो. ती नागराज काकांना फोन करून परिस्थिती जाणून घेते. महिपत घाबरलेला आहे हे ऐकून प्रिया खुश होते, पण मनातल्या मनात नागराज काकालाही फसवण्याची वेळ जवळ आल्याचं ठरवते. नागराज काका फोनवर पैशाविषयी बोलताना सुमन काकू ऐकतात आणि त्यांना संशय होतो. नागराज काकांनी सुमन काकूंवर शंका येते आणि ते त्याचा मोबाईल तपासतात. त्यानंतर नागराज काका बाहेर पडतात आणि सुमन काकू त्यांच्या पाठलाग करतात. पुढे जे घडतं ते अंगावर काटा असणारं असतं. निर्जन ठिकाणी नागराज काकांनी पाठवलेली माणसं सुमन काकूंचा चाकू दाखवून मंगळसूत्र लुटतात. हा प्रकार म्हणजे सुमन काकूंना घाबरवण्यासाठी आखलेला नागराज काकांचा घाणेरडा डाव असतो. घरात परतल्यावर सायली आणि कल्पनाताई नवीन वर्षाबद्दल आणि पुढील संवादाबद्दल बोलताना दिसतात. कुटुंब एकत्र येणं, प्रतिमा आत्याची स्मृती परत येणं आणि प्रेमामुळे आयुष्यात आलेला आनंद सायली सांगते. हा सीन भावनिक दिलासा देणारा ठरतो. पुढील भागाच्या झलकीत साक्षींच्या घराबाहेर पोलीस दिसतात आणि साक्षी पूर्णपणे घाबरते. सत्य उघडकीस येणार का प्रश्न अधिक गडद होतो. सायली अश्विनशी बोलताना दिसते आणि सत्य फार काळ लपून राहणार नाही अशी स्पष्ट जाणीव होते. एकूणच आजचा भाग रहस्य, तणाव, भावनिक संघर्ष आणि मोठ्या उलगड्याचा संगम ठरतो. प्रत्येक पात्र निर्णायक टप्प्यावर उभं आहे आणि पुढील भागामध्ये सत्याचा स्फोट होणार नक्की. मैत्रिणींनो, हा भाग कसा वाटला ते नक्की मला कमेंट्स करून कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूयात पुढच्या भागामध्ये.